अभी त्याच्याशिवाय नाही का असं काम नाही होत आमच्या रामाभाऊ जरडे डायसशी संपर्क साधतील. पायानं माझ्याबद्दल मेन सेक्शन फर्स्ट कॉल बाळासाहेब स्पोर्टिंग क्लब वर्धा SSPM क्रीडा मंडळ अळेगाव. बाळासाहेब स्पोर्टिंग क्लब वर्धा SSPM क्रीडा मंडळ अळेगाव या दोन्ही संघाला पहिला पुकार. हे दोन्ही संघ तयारीला लागतील. बाळासाहेब वर्धा SSPM अळेगाव. शाम 4 साडेचार Escucha.
दुकान मग याची पहिली पकड मारली 5 नंबर पहिली अशी पकड मारली 5 नंबर माननीय गजूभाऊ पचारे यांना मी मंचावर आवाहन करतो. गजूभाऊ पचारे. जीपी बॉईज ग्रुपचे अध्यक्ष माननीय गजूभाऊ पचारे यांनी मंचावर हौशी कबड्डी असोसिएशन ऑफ वर्धा जिल्ह्याअंतर्गत गांधीनगर स्पोर्टिंग क्लब व क्रीडा भारती पुलगावच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सिनियर गट पुरुष व महिला निवड चाचणीचे सामने सुरू आहे. सर्व प्रेक्षकवर्गांचे मी गांधीनगर स्पोर्टिंग क्लबच्या वतीने स्वागत करतो. या ठिकाणी आपण सुंदर असा एक सामना बघतोय. सुरगाव वर्सेस खरांगना गोडे. प्रत्येकचा खेळ सुरू होत आहे. मध्यंतरानंतरचा पहिली अशी चढाई उजव्या बाजूला चढाई करतोय. सूर्य कसा चढाई करतोय तो खेळाडू. सूर्य कसा पदतालित्य. परंतु कालपासून मी बघतोय एखादा डार्क हार्स असा खेळाडू अजूनपर्यंत दिसत नाही. प्रत्येकदा 5 नंबरचा खेळाडू. दोन्ही संघ उत्कृष्ट असं प्रदर्शन. कपिल भाऊ ढोबळे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी सुद्धा मंचावर आपलं स्थान ग्रहण करावे. मी गजूभाऊ बोबडे यांना विनंती करतो की गजूभाऊ पचारे यांचं स्वागत करावे. जे आपला अमूल्य वेळ इथं मैदानात देत आहे गजूभाऊ पचारे.
तसेच ॲडव्होकेट मात्रे साहेबांचं स्वागत सुद्धा अध्यक्ष अजय बोबडे करतील असे मी विनंती करतो. हा सुद्धा एक खेळाचा महत्वपूर्ण असा भाग. प्रमुख उपस्थित झालेले पाहुणे यांचं स्वागत करणं हे आमचं अतिशय असं धर्म. किशोर भाऊ कल्पे यांचं स्वागत सुद्धा अध्यक्ष यांना विनंती करतो त्यांनी स्वागत करावे. किशोर भाऊ कल्पे. आणि मी विनंती करतो रामाजी यांना कपिल भाऊ डोबळे यांचं स्वागत करावे. हे सुद्धा एक क्रीडा रसिक आणि उत्कृष्ट असे संयोजक. सुरेख असं 3 खेळाडूंशी खेळतोय तो संघ. यावेळेस मात्र असं सुरेख अशी पकड करतोय ठीक आहे आणि सुरेख अशी पकड आणि 2 गुणांची कमाई करतोय आणि वेळ 2 गुण मिळत आहे नेहरूला. परत एकदा खेळ सुरू होता. 1 नंबरचा खेळाडू उजव्यामधूनच चढाई करतोय. खोलवर अशी चढाई सुरेख अशी पकड कॉर्नरच्या खेळाडूकडनं. हलका आहे बाबू. परत एकदा 3 खेळाडूंची सुरगाव संघ वरचढ ठरतो की काय मध्यांतरानंतर. परंतु कबड्डीमध्ये कुठलाही संघ वरचढ ठरू शकत नाही. अगदी 2 मिनिटात 10 ते 15 गुणांची फरक काढू शकता असा खेळ. परत एकदा 3 नंबरचा खेळाडू. यावेळेस मात्र त्याला सुरेख असा खेळ करून आपल्या संघाकरता जास्तीत जास्त गुण बाद करावे लागेल. उजव्या बाजून चढाई सुरगाव तेवढंच दाद देत नाही. परत येतोय तो 3 नंबरचा खेळाडू. हा 14 नंबरचा खेळाडू सुरगाव संघाकडनं. डाव्या बाजूनं खोलवर अशी चढाई. एक घडी उर्वरित जे संघ आहे पुरुष विभाग ज्यांनी आपापले भाग्यपत्रक नेले नसेल ते घेऊन जा, अन्यथा नंतर मिळणार नाही. पुरुष विभाग ज्याही संघाने आपलं भाग्यपत्रक नेले नाही ते आताच लगेच येऊन घेऊन जा, अन्यथा त्यांना नंतर भाग्यपत्रक मिळणार नाही. सचिन भाऊ लोढे यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावे. 2 गुणांची कमाई करताय. सचिन भाऊ लोढे यांचे स्वागत आशिष भाऊ वडतकर करतील असे मी त्यांना विनंती करतो. खेळाबाजी मात्र आता रंगत आलेली आहे. या सामन्यानंतर होणारा जो सामना आहे पुकार झालेला आहे. त्या संघनायकाने व्यवस्थापकांनी आपला संघ लगेचच मैदान क्रमांक 1 वर हजर करावा. सुरेख असं प्रदर्शन सहजरित्या असा त्याला बाद केलं. घट्ट अशी पकड खेळाडू. यावेळेस मात्र त्याला 2 खेळाडूंचं बाद करण्याची संधी, परंतु बचाव पक्षाला सुद्धा त्याला बाद करण्याची संधी. 1 गुण मिळत आहे.
3 मिनिटाचा लास्ट अँड फायनल कॉल ऑन कोर्ट नंबर 1 बाळासाहेब स्पोर्टिंग क्लब वर्धा SSPM आळेगाव. बाळासाहेब वर्धा SSPM आळेगाव आपल्याला अंतिम पुकार. चला दोन्ही संघ ताबडतोब ग्राउंड क्रमांक 2 वर या. सॉरी 1 वर. स्मित आहे तो सुरगावला आणि परत एकदा खरांगणा घोड्याचा 1 नंबरचा खेळाडू. आता मात्र वेळ काढू धरून आलो ती काय खरांगणा घोडे संघ अतिशय गणितात्मक वेळ आखत आहे खरांगणा घोडे संघ. परंतु सुरगाव संघाचा हा खेळाडू मात्र आपल्या संघाकरता किती गडी बाद करतो येणारी वेळ सांगेल. सुरेख खेळतोय परंतु एका ठिकाणी थांबून गडी बाद करण्याचा प्रयत्न करणारा खेळाडू यशस्वी होत नाही. परंतु यावेळेस मात्र सुरेख असा बचाव केलाय त्या खरांगणा घोड्याच्या 7 नंबरच्या खेळाडूंनी. परत एकदा 1 नंबरचा खेळाडू अंतिम टप्प्याकडे जात आहे. एक गुण मिळत आहे त्या 1 नंबरच्या खरांगणा घोड्याच्या खेळाडूला. परत पायाला पट्टी बांधली त्याने हाताला पण पट्टी आहे. अरे बढिया एक गडी मिळत आहे खरांगणा घोड्याला. हे रेडर नाही आहे. सुरेख खेळ मारला बोनवर. दोन्ही संघ कुठे दाद देत नाही त्या खरांगणा घोड्याचा संघ. डबल बोनस मारला. एक अतिरिक्त गुण मिळत आहे सुरगाव संघाला. 5 नंबरचा खेळाडू खरांगणा घोड्याचा. परंतु सुरेख असा प्रदर्शन आणि इथं